आणि आता 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 50 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊया। ईडी विरोधात आज राष्ट्रवादी शासकीय कार्यालयांसमोर घंटानाद। ईडीच्या कारवाई विरोधात राज्यभरात निषेध नोंदवण्यासाठी आंदोलन करणार। उद्धव ठाकरेंचा आजपासून 2 दिवस रायगड दौरा। आज आणि उद्या उद्धव ठाकरेंच्या 6 सभा होणार रायगडमध्ये। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून 3 दिवस नाशिक दौऱ्यावर। दौऱ्यादरम्यान कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार। अजित पवार गटाकडून अजितदादांच्या नंदुरबार दौऱ्याची जोरदार तयारी। आज नंदुरबारमध्ये राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळा। बाजार समित्यांमधून निवडणुका हद्दपार होणार। केंद्राचा निधी मिळण्यासाठी नामनियुक्तता समिती कामकाज पाहणार आहे। अजितदादांच्या बारामतीमधील घराबाहेर आज ओबीसी संघटना आंदोलन करणार। ओबीसी समाजावर अन्याय झाल्याचा आरोप करत सरकारला जाब विचारण्यासाठी ओबीसी संघटना आंदोलन करणार। यवतमाळमध्ये मोदींच्या सभेसाठी 2 ठिकाणी जागांची पाहणी। किन्हीगाव आणि भारी विमानतळ इथं जागेचा शोध सुरू। पंढरपूरच्या नाझरे सुपेमध्ये मराठा सर्वेक्षणाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद। शासकीय अधिकाऱ्यांची माहिती। मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणाला नकार देणाऱ्या कुटुंबांचं समुपदेशन। 4.25 लाखांहून अधिक घरातील कुटुंबांकडून सर्वेक्षणाला नकार। रत्नागिरीत 4 फेब्रुवारीला छत्रपती संभाजी महाराजांच्या सर्वात उंच पुतळ्याचं अनावरण। जिजामाता उद्यानातील पुतळ्याचं काम सध्या अंतिम टप्प्यात। आमदार बच्चू कडूंना अचलपूर जिल्हा सत्र न्यायालयाचा मोठा दिलासा। 2014च्या विधानसभा निवडणुकीच्या आरोपांमधून निर्दोष मुक्तता। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते माजी नगरसेवक पवनराजे राळेभात यांचा भाजपमध्ये प्रवेश। शरद मोहोळ हत्या प्रकरणातील आणखी 4 आरोपी अटकेत। आरोपी गणेश मारणेला पोलिसांकडून अटक। आरोपी गणेश मारणेसह इतर 3 आरोपी गजाआड। कोल्हापुरातील दसरा चौक परिसरात शाळेच्या बसवर अज्ञातांकडून दगडफेक। घटनेचा कोल्हापूर पोलिसांकडून तपास सुरू। पुणे सातारा मार्गावर गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडला।